एका बाजूने आसगाव क्रिकेट संघ पहिल्या इनिंग दरम्यान 72 धावा धावपलकावरती जोडतोय आणि 73 धावांचं लक्ष ठेवतोय चौगुलेश्वर केरवाडा क्रिकेट संघाच्या विरोधात. हॅलो हॅलो.
15 धावा या धावफलकावरती पाठलाग 73 धावांचा मैदानात करतोय चौगुलेश्वर केरवाडा क्रिकेट संघ. एक फलंदाज देखील माघारी परतल्या सलामीचा. दुसरा षटक आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्गवरती लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज पाहायला मिळतोय वैभव जाधव. पहिल्या इनिंग दरम्यान 72 धावा आणि त्यानंतर 73 धावांचा पाठलाग. हाफ ट्रॅकर चेंडू पुलचा फटका स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तयारात जॉय पाहायला मिळतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झेल घेण्याचा प्रयत्न परंतु हे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय मैदानात जॉय फर्नांडिस याने. चौकाने सांघिक धावसंख्या 19 धावा या धावफलकावर. क्रिकेटमध्ये कॅचेस खूप महत्त्वाचे असतात आणि नेहमीच म्हटलं गेलं कॅचेस विन दिस मॅचेस विन. आणि इथे जर पाहिलं तर झेल सुटल्या कॅच ड्रॉप झालंय मिळालंय जीवनदान बॅटरला आणि त्याचबरोबर मिळालंय चौकार देखील. 19 धावानंतर धावफलकावरती 19 धावा पाठलाग 73 धावांचा. सुरुवातीचं पहिलं षटक जॉय याचं जर पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च करणार, 1 विकेट प्राप्त करणार परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकादरम्यान हात खोलले बॅटरने. याही वेळी सुंदर फटका इनसाइड आउटचा डीप कव्हरला खेळ आहे. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल फेकी केली जाईल तोपर्यंत तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सफल होताना पाहायला मिळतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि याच 3 धाव्याने सांघिक धावसंख्या 22 धावा या धावफलकावर. 73 धावांचा पाठलाग चौगुलेश्वर केरवाडा क्रिकेट संघासाठी. मागील सामना या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या या संघाच्या नावावरती 90 धावा या धावफलकावरती जोडल्या होत्या आणि त्यानंतर या सामन्यादरम्यान 73 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी अडखळत झाली परंतु त्यानंतर मैदानात या जोडीने चांगली कामगिरी केली. या दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी देखील मैदानात बनवली जाते. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चैतन्य बॅटरचा स्लोअर वन चेंडू धीम्या गतीने फेकलाय. बोटं फिरवली अंतिम चेंडूवरती आणि त्याचमुळे या चेंडूवरती बीड होताना पाहायला मिळतो. चैतन्य हा बॅटर धावणे गेले चेंडू धावफलकावरती आणि सांघिक धावसंख्या स्थिरावलं जाईल धावफलकावर 22 धावा 1 गडी बाद. स्ट्रायकी एंडला चैतन्य, त्याच्या बरोबरीला नॉन स्ट्रायकी एंडला अजय पाहायला मिळतो ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळाले आणि 3ही कलात्मक चौकार. फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. याही वेळी मिस टायमिंग फटका शॉट मिड विकेटला चेंडूचा प्रवास. थोडासा फंबलिंग पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुवा रनआउटची संधी परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय चैतन्य हा बॅटर. धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा धावेचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी नकार पाहायला मिळाला आणि त्याचमुळे अंतिम चेंडूवरती फक्त 1 धाव निघत असताना सांघिक धावसंख्या 23 धावा या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे थोडेसे नक्कीच या सामन्यांचं धावतं वर्णन थांबलं होतं परंतु पुन्हा एकदा वीज पुरवठा पुरवण्यात आलाय. महावितरणचे कर्मचारी सन्मानश्री प्रवीण कन्याळकर यांचं देखील आम्ही आणि त्याचबरोबर सन्मानश्री राहुल कन्याळकर यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार देखील मानतोय कारण त्याने वीज पुरवठा केलाय. सांघिक धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा या धावफलकावरती 1 गडी बाद होत असताना पाठलाग 73 धावांचा आणि विजयासाठी येणारी 24 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा खेळ सोपा वाटतो ज्यावेळी तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आणि बळकट आत्मविश्वास असतो. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा. क्रिकेटमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं असेल. या सामन्यात विजेता संघ आजच्या दिवसातील दुसरा संघ ठरेल जो उपांत्य फेरीत प्रवेश करेल आणि त्यासाठी मैदानात रंगलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. स्पर्धेदरम्यान आंबा व्यावसायिक सन्मानश्री प्रथमेश रेडकर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत या सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान या रेडी नगरीमध्ये. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाले. गलीच्या दिशेने फटका चैतन्याच्या बॅटमधून आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 24 धावा या धावफलकावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. गोलंदाजीत देखील बदलाव पाहायला मिळतो. पहिला स्पेल घेऊन येत असताना संकेत गोलंदाजी मार्गवर. सुजित हा गोलंदाज पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती. तिसरं षटक सुजित याचा पहिला स्पेल आणि स्ट्रायकी एंडला अजय हा बॅटर. पहिला चेंडू तो फेस करेल या षटकादरम्यान.
हा ट्रॅकर चेंडू पुलचा फटका ऑन साइडला खेळ आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय. प्रयत्न शर्तीचे, परंतु या प्रयत्नांना अपयशच मैदानात पदरी पडले. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. अजयच्या बॅट मधून हा दमदार असरदार सरपंच ब्रँडेड क्रॅकिंग षटकार. वापर करत असताना फटका खेळा मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. शर्तीचे प्रयत्न देखील किशोर याचे, परंतु चेंडू सीमारेषा उल्लंघन करणारा पाहायला मिळाला. याही वेळी पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, विकेट मिळाली इथे. गोलंदाज सुजित याला, फलंदाज अजय माघारे परतेल, ज्याने मागील चेंडूवरती काउंटर अटॅक केला होता, परंतु या चेंडूवरती प्राइज गोल्डन विकेट म्हणावे लागेल आसगाव 11 क्रिकेट संघाकडून कारण समोरून आक्रमण सातत्याने होत होतं. अजय या बॅटर कडून 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले होते. एक कलात्मक चौकार आणि त्यानंतर एक बहारदार षटकार देखील. अजय याची खेळी समाप्त झाली 26 या धावसंख्येवरती. तो 26 या धावसंख्येवरती माघारी परतलाय. दुसरा धक्का बसतोय. चौगुलेश्वर केरवाडा क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 30 धावा या धावपलकावरती. 2 गडी बाद या धावपलकावर. सव्वीस या वैयक्तिक धावसंख्येवरती अजय माघारे परतोय. 3 चौकार, एका षटकाराचा समावेश आणि टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत देखील कॉमेंट डगआउट मध्ये केलं जाते, कारण चांगला स्टार्ट दिला होता त्याने. 1 डाऊन बॅटर अजयने चांगली कामगिरी चांगले क्रिकेट मैदानात खेळत, अगदी आक्रमकरित्या फटकेबाजी देखील केली आणि संयमिक देखील फटकेबाजी मैदानात केली होती. अजय माघारे परतल्यानंतर मैदानात दाखल झालाय. आजच्या दिवसातील ज्याने अर्धशतक ठोकलंय या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक प्रकाश येरागे स्ट्राइक एंडला. पहिला चेंडू पायावरती फेकला, फ्लिकचा फटका मिड विकेटला. 1 धाव मिळाल्या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण किशोराचा पाहायला मिळालाय. पिकअप फेकी देखील पाहायला मिळाली स्ट्राइक एंड वरती आणि सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 31 धावा या धावपलकावर. तिसरं षटक सुजित याने विकेट मिळवली. नक्कीच सुजितच्या विरोधात अजय याने एक मोठा फटका खेचला होता, परंतु त्यानंतर दमदार कमबॅक म्हणावं लागेल. यावेळी फटका मिस टायमिंग झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जर पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने झेलचा प्रयत्न केलाय जो फर्नांडिस याने. शर्तीचे प्रयत्न या झेलसाठी. शॉट मिड विकेट वरून शॉट स्क्वेअर लेग पर्यंतचा अंतर कापत असताना झेल घेण्याचा प्रयत्न हा अपयशी ठरलाय. मिळाल्या 2 धावा बॅटर चैतन्य याला आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी अजूनही 40 धावांची आवश्यकता. तिसरा षटक प्रगतीपथावरती. अंतरिम चेंडूचा खेळ अजून बाकी, म्हणजेच काय तर येणाऱ्या 19 चेंडूवरती 40 धावांची आवश्यकता. या सामन्यादरम्यान चौगुलेश्वर केरवाडा क्रिकेट संघाला अगदी उत्कंठावर्धक हा सामना. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फेकलाय. पंचांकडे थोड्याशा नजरा फिरल्या, स्वतःवरती थोडासा निराश, कारण चेंडू अंतिम क्षणी सोडण्यात आलाय. स्पेअरची मागणी होती, परंतु चेंडू फलंदाजच्या आवाक्यामध्ये आणि त्याचमुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या धावपलकावरती 33 धावा. येणारे 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता. सामना अगदी उत्कंठावर्धक मैदानात लागलाय. प्रतिषटक जर पाहिलं तर 13च्या सरासरी धावा काढाव्या लागतील प्रतिषटकामागे. चौगुलेश्वर केरवाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजाला मैदानात जोडी जर पाहिली तर प्रकाश येरागे आणि त्याच्या बरोबरीला चैतन्य हा बॅटर पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू 40 धावा हे समीकरण या सामन्याचं, आणि या 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या आजच्या अंतिम सामन्यादरम्यान हे सांगण्यासाठी हिंदीचा अगदी बहारदार आवाज कमेंट बॉक्स मध्ये जोडला जाईल. मॅन फ्रॉम आरोंदा दीप आरोंदेकर. चालीस रनों की बिल्कुल यहाँ पर आवश्यकता आने वाले, जो कि 3 ओवर्स का खेल शेष. जो अपने बॉलिंग मार्ग पर पहली गेंद जो कि ओवर से स्ट्राइकर एंड पर लगभग काम बन जाता, वहां पर बैकअप नहीं है, इसका मतलब 1 रन और मिलेगा क्या? 1 और रन के लिए जाएंगे जी नहीं, रोका गया वहां पर नॉन स्ट्राइकर्स एंड से. बिल्कुल चैतन्य ने सिर्फ 2 ही रन काफी है, यहाँ पर ज्यादा रिस्क ना ले. बिल्कुल ये बढ़िया संदेश पहुंचाया प्रकाश येरागी तक और उसके साथ 2 रन मुकम्मल किए और स्कोर बोर्ड को भी पहुंचाया. कुल इन्हीं 2 रनों के साथ 35 रन स्कोर बोर्ड पर.
38 रन जीत से पीछे आने वाले जो कि 17 रन जो कि रहेंगे। यहाँ पर थोड़े से जो कि यहाँ पर चोटिल दिखाई दे रहे हैं फील्डर। बिल्कुल उम्मीद करता हूँ कि चोट ज़्यादा गंभीर ना हो। सभी खिलाड़ियों से बिल्कुल ये विनती रहेगी कि कृपया यहाँ पर आउटफील्ड थोड़ा सा यहाँ पर खराब है, इसका मतलब आपको हर कदम बिल्कुल देख कर रखना पड़ेगा। यहाँ पर शायद से बिल्कुल अपने यहाँ पर बैलेंस गंवाया था और उसी की वजह से यहाँ पर थोड़ी सी चोटिल यहाँ पर होते हुए बिल्कुल यही आशा करता हूँ कि चोट ज़्यादा गंभीर ना हो, क्योंकि हर खिलाड़ी का योगदान बहुत महत्वपूर्ण होता है, चाहे वो बैटर हो, बॉलर हो या फिर फील्डर हो। और वही योगदान अपने टीम की ओर से देने का बिल्कुल यहाँ पर प्रयास किया था, लेकिन थोड़ी से चोटिल। बिल्कुल ये खेल है, किसी भी खेल में चोट ये बिल्कुल उस खेल का एक भाग होती है। इंजरीज तो हमेशा आती ही रहती है, लेकिन फिर भी महत्वपूर्ण ये होता है कि उन इंजरीज को मात करके, उन सभी चोटों पर मात करके फिर एक बार हम अपने पैरों पर खड़े हो जाए और अपनी टीम के लिए योगदान देने के लिए फिर एक बार नए सिरे से तैयारी करें। स्कोरबोर्ड जो कि बन चुका है मात्र 35 रनों पर, अभी भी जीत से पीछे है कुल 38 रन और उनके पास रहेंगे जो कि 17 गेंदें। इसका मतलब प्रकाश शिरागी जो कि इस प्रतियोगिता के सबसे हाईएस्ट इंडिविजुअल स्कोरर अब जो कि स्ट्राइकर्स एंड पर रहेंगे, इनके कंधों पर दारोमदार रहेगा। दरमियान जो जिन्होंने पिछले ओवर में एक कैच छोड़ा था, जो पर ही दी है जिम्मेदारी यहाँ पर विकेट लेने की। पहला ओवर बिल्कुल बढ़िया, मात्र 7 रन और दूसरे ओवर का स्पेल लेकर इस बार डाउन द ग्राउंड होने का प्रयास किया था फील्डर, सीधा हाथों में। वैभव जाधव नहीं करेंगे कोई भी गलती, लॉफ्टेड सीधा मारने का प्रयास और सीधा फील्डर थे मौजूद स्वीपर मिड विकेट पर वैभव जाधव। इनके हाथों से बॉल बहुत ही कम बार नीचे गिरती है, फिर एक बार वही दिखा ग्राउंड पर। ये है इस मैच का टर्निंग पॉइंट। प्रकाश शिरागी जाएंगे बैक टू द पवेलियन। खचाखच भरा हुआ ये मैदान, भीवती माता ग्राउंड यहाँ पर, और जो बिल्कुल हम ये सुंदर एक ओर से यहाँ पर डेकोरेशन देख रहे हैं और उसके साथ ये जो कि पैंडल भी आप देख सकते हैं माउली डेकोरेटर्स के राजगवंडी। आपसे विनती रहेगी अगर हमारा आवाज आप तक पहुंच रहा है तो आप कृपया कमेंट्री बॉक्स तक पहुंचे, यहाँ पर आपकी जरूरत है। यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर तो आपसे एक विनती, राजगवंडी अगर हमारा आवाज आप तक पहुंच रहा है तो कृपया करके कमेंट्री बॉक्स तक पहुंचे। गौरव आरोंदेकर आते आते अटैक शुरू, नीचे खिलाड़ी बन के रह गए दर्शक। वैभव जाधव के सर के ऊपर से आते आते काम शुरू कर दिया। कल करे सो आज कर, आज करे सो अब। जितनी ज्यादा यहां पर बड़े शॉट लगेंगे उतना ही कम समय लगेगा इस मैच को फिनिश करने के लिए। समय की ही तो कमी है यहां पर, क्योंकि गेंदें अब देखा जाए तो बचेंगे कुल यहां पर 15 और 15 गेंदों पर करने पड़ेंगे यहां पर 32 रन। इस बार गेंद को खेल दिया, सीधा बैक टू द बॉलर ट्राई करने का प्रयास किया तो ये बिल्कुल दो फील्डर्स को बीट करके वैभव जाधव नाराज है, और बिल्कुल ये नाराजी जायज भी। कैलाश शेटकर जैसे बढ़िया फील्डर के हाथों से गलती, वैभव जाधव को भी यहां पर गेंद ने बीट किया। और फिर एक बार ऐसा लगा था कि प्रकाश शिरागी के जब विकेट गया था तब शायद इस मैच में फिर एक बार एक परिवर्तन आए, लेकिन यहां पर फिर एक बार फ्रंट फुट पर आती हुई चौगुलेश्वर केरवाड़ा। ड्राइव करने का प्रयास किया था, अब जो कि जीत से पीछे आने वाली जो कि 28 रन और गेंदें बची है कुल 13 गेंदें और 28 रन जो कि टारगेट बचा हुआ। हर गेंद यहां पर अलग अलग टीम के फेवर में अपना रुख बदलते हुए यहां पर लोअर फुल डालने का प्रयास किया था, बल्ले पर गेंद आई है, स्ट्रेट ड्राइव, फिर एक बार कैलाश शेटकर को बीट किया। आज का दिन कैलाश जरूर आपका नहीं है, बैटिंग में उतनी कुछ खास नहीं हुई इनके बल्ले से, लेकिन आज यहां पर फील्डिंग में भी थोड़े से अपन मिस हो रहे थे। बिल्कुल
बैड डे हर खिलाड़ी का कभी ना कभी तो आता है, कभी ना कभी तो एक ऐसा दिन जब आपका वो परफॉर्मेंस अच्छा ना जाए। बिल्कुल क्रिकेट में ऐसा होते रहता है। तो ये है बचा हुआ टारगेट अब जो कि जीत से पीछे है 26 रन और आपके पास बची है कुल 12 गेंदे। 12 गेंदे और 26 रन इस मैच में अगर देखा जाए तो ये सिर्फ मैच नहीं, ये टिकट है जो मिलेगा किसी भी एक टीम को जो ये मैच जीतेगी और अपना टिकट बुक करेगी क्वार्टर फाइनल राउंड में। दोनों टीमों के पास अगर देखा जाए तो दोनों ही टीमें एक मैच जीत चुकी है, एक मैच हार चुकी है। मतलब जो टीम ये मैच जीतेगी वो 2 विक्ट्रीज के साथ अगले पायदान पर पहुंचेगी, ज्वाइन करेगी पीके स्पोर्ट्स रेडी को आज के सरपंच चषक के दूसरे दिन में। 12 गेंदे और 26 रन और ये बिल्कुल बढ़िया कैप्टनशिप आजगांव 11 की ओर से। जानते थे यहां पर एक डीप बैटिंग लाइनअप है सामने वाले चौगुलेश्वर किरोड़ी टीम का, इसीलिए वैभव यादव को पीछे रखा है और अब वैभव यादव जो कि आएंगे अपने बॉलिंग मार्क पर। 12 गेंदे 26 रन ये बचा हुआ इक्वेशन लेकर स्ट्राइकर्स एंड पर चैतन्य परब। गेंद को इस बार जाने दिया लेकिन अंपायर की ओर देखा, ये गेंद आपके रडार में थी, इसे आप मार सकते थे, ये जो कि कहना है हमारे अंपायर नाना नाइक सर का। और कोई भी खेल हो अंपायर या रेफरी का जो भी निर्णय होगा वो सराखों पर। 11 गेंदे और 26 रन। बड़ा शॉट निकला है लेकिन ऊंची है, दूरी नहीं, नीचे है खिलाड़ी और बिल्कुल लेंगे एक बढ़िया कैच। इसे कहते हैं कमबैक। यहां पर आप जज नहीं कर सकते किस ओर गेंद मुड़ेगी क्योंकि यहां पर नीचे उतना ही खराब आउटफील्ड भी थोड़ा सा वहां पर आपको हर कदम देखकर रखना पड़ता है, लेकिन यहां पर देखे नहीं कदम कहां पर गिर रहे हैं, सिर्फ देखा गेंद को आखिरी समय तक, जब तक कि गेंद हाथों में ना आती। तो ये रहेगा बचा हुआ इक्वेशन, आने वाली 10 गेंदे और जीत से पीछे अभी भी 26 रन। डीजे प्रत्येक चेंडू मागे इकडे हा सामना कलाटणी घेतोय, नाट्यमय परिवर्तन हे प्रत्येक चेंडूवर, एका चेंडूवर वाटतं की इकडे आजगाव संघ आघाडीवर आहे, तर पुढच्याच चेंडूवर जर एक मोठा शॉट बसला तर पुढच्या क्षणाला तो म्हणजे केरवाडी संघ असेल ड्रायव्हर सीटवर। पण वैभव यादवला इकडे माघारी ठेवलं होतं आणि त्याचे षटक हे का लास्टला ठेवलं होतं, का स्लॉगवरती ठेवलं होतं हे मात्र वैभव यादव इकडे सिद्ध करून दाखवतोय। 10 चेंडू आणि त्याचबरोबर विजयासाठी 26 धावांचं हे आव्हान। नवीन फलंदाज स्ट्रायकर सेंटरवर सज्ज होतोय, हितेश नावाचा लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि त्याचबरोबर वैभव यादवची जर शैली आपण पाहिली तर लेफ्ट हँडर साठी थोडंसं नक्कीच तो तणाव बनवू शकतो एका बाजूने। पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूमध्ये स्वागत करण्यात येतंय ते एका वाईडच्या सहाय्याने। पंच इकडे वाईडचा करार देत आहेत, म्हणजे पहिल्या बॉलवर इकडे नक्कीच सांगतायत की हा चेंडू रडारच्या बाहेर गेला होता, हा चेंडू खेळण्याजोगा नव्हता बॅटरला, त्यामुळे इकडे दंडित करण्यात येत आहे वैभव जाधवला। धावसंख्या 1 ने वाढ प्रदूत केली जाते, ती 48 धावांवर 48 रन्स। नोचा इशारा येतोय, चेंडू हवे, झेल खाली फिल्डर मायकल झेल टिपतोय पण नोचा चेंडू आहे, त्याच्यामुळे आपण रनआउट स्वरूपात फक्त बाद होऊ शकता आणि त्याचबरोबर इकडे आपली विकेट सॅक्रिफाईस ही केली जाते। हितेश हा मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय एका बाजूने आणि त्याचबरोबर इकडे मिळतील एकंदरीत 3 धावा, 9ची 1 धाव आणि त्याचबरोबर 2 धावा ज्या बॅट रन्सच्या स्वरूपात इकडे आलेत आणि त्याचबरोबर 51 धावा म्हणजे 50 धावांचा पल्ला हा गाठला जातोय। धाव संख्या झाली आहे ती 51 धावा। विजयासाठी अजूनही हव्यात त्या 22 धावा आणि चेंडू राहतील त्या 10 आणि त्या 10 चेंडूत अजूनही काढायच्या आहेत ते एकंदरीत 22 धावा। म्हणजे मी म्हटलं होतं
एक चेंडू पुरेसा असतो सामन्याला कलाटणी देण्यासाठी, एक चेंडू पुरेसा असतो विजेतेपद बदलण्यासाठी, आणि तो चेंडू कदाचित हा नो बॉल नसावा ही भीती मात्र आसगाव संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या मनात उद्भवली असेल. पुढचा चेंडू असेल हा फ्री हिटचा. वैभव जाधव जो चेंडू टाकला होता त्यामुळे एक सुवर्ण संधी मोठ्या फटक्याची गौरवला. जोरदार फटका मारायचा होता. नॉन स्ट्रायकर साइड ऑर्गनची संधी. इकडे वैभव सांगतोय की ही हिट व्हायला हवी होती. आज नक्कीच कैलासच्या नक्की चेहऱ्यावर थोडस हास्य आपल्याला बघायला मिळतंय. आज परफॉर्मन्स तेवढा चांगला नाही झाला. प्रत्येक खेळाडू रोजच चांगला परफॉर्म करेल असं नाही. कधी ना कधी एक असा दिवस असतो जेव्हा आपल्या मनमुताबिक खेळ होत नाही. पण नक्कीच कैलासकडे अजूनही अवधी असेल या संपूर्ण स्पर्धेत कमबॅक करण्यासाठी. धावसंख्या झाली आहे ती या एका चेंडू नंतर ती म्हणजे 52 धावा. 21 धावांची आवश्यकता उरलेल्या 9 चेंडूंमध्ये, म्हणजे एक मोठा फटका इकडे येणं हे अतिशय अनिवार्य. जर रन बॉल मध्ये या मॅचला आणायचं असेल तर एक षटकार हा अतिशय महत्वाचा या टप्प्यापासून. आर्यनचा उंच आणला फटका. फटका मोठा तर नाहीये. झेल खाली कैलास. आणि म्हटलं होतं कधी ना कधीतरी संधी मिळेल कैलास तुला कमबॅक करण्यासाठी, आणि ती संधी आली या झेलच्या स्वरूपात, आणि ती संधीचं सोनं केलं जातंय ते कैलास कडून. आणि त्याचबरोबर समीकरणात पण बदल होतोय. धावसंख्या राहते आपल्या जागेवर खंडित. 52 धावा विजयासाठी हवे ते अजूनही 21 धावा, आणि चेंडूंचा खेळ उरलाय तो म्हणजे 8. डीजे कालच्या दिवसा वाजता या स्पर्धेचा आगाज. पहिल्या पर्वातच एवढं दर्जेदार आयोजन. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. उरलेले चेंडू राहत आहेत ते 8, आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज हरी चोपडेकर हा सज्ज. आणि आता यॉर्कर लाईनवर चेंडू टाकला होता, पण मात्र बॉलला आधीच पिक केलं होतं. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफच्या डोक्यावरून. मिड ऑनला तिकडे फिल्डर नक्कीच तैनात. जोपर्यंत फील्ड करेल कैलास शेटकर तोपर्यंत एक धाव ही सहजगत्या पूर्ण. धावसंख्या वधारेल. एकूण 53 धावांवर समीकरण बदलेल. 20 धावांची गरज उरलेल्या 8 चेंडूंमध्ये. 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. यावेळेस चेंडूला जाऊ दिलं. वैभव जाधव. विकेट्स तर मिळालेत, पण मात्र हे षटक थोडंसं लांबवणीवर गेलंय. या षटकात आपण विकेट्स पाहिले, आपण नो पाहिले, वाईड पाहिले नाही ते फक्त मोठे फटके जे नितांत गरजेचे होते या सामन्यामध्ये पुनरागमन करण्यासाठी, ते म्हणजे केरवाडी संघाला. पण अजूनही एका चेंडूचा अवधी बाकी आहे. स्ट्रायकर्स एंडवर फलंदाज आर्यन. पुन्हा एकदा बॉलला जोर मारायचा प्रयत्न होता. इकडे चेंडू थोडीशी इकडे कलाटणी घेतोय, आपली दिशा बदलवतो. स्ट्रायकर्स एंडवर थ्रो करायला हवा होता असा मात्र नक्कीच निर्वाळा वैभव सांगतोय कैलासला. पण मात्र इकडे आता एक चांगलं डिसिजन असू शकतं की हरीने जर आता इकडे स्ट्रायकर्स एंडवर गेलाय. षटकातील शेवटचा चेंडू आहे, म्हणजे हरी हा नॉन स्ट्रायकर्स एंडवर असेल. हे असेल उर्वरितचं समीकरण. विजयासाठी आता काढायचे असतील ते म्हणजे एकंदरीत 18 धावा, आणि त्याचबरोबर चेंडू उरतील ते म्हणजे 6. कंपल्सरी चेजिंग असल्यामुळे हे जे इकडे 18 धावा राहिलेत चौगुलेश्वर केरवाडी संघ, ते आपल्याला काही करून काढावेच लागतील. गौरव आरोंदेकर. अठरा धावा
दोन्ही संघांच्या उरात धडकी भरलेला हाच तो क्षण. ह्या क्षणापासून सामना कुठेही जाऊ शकतो आणि जबाबदारी दिली बॉलरच्या हातामध्ये. 6 चेंडू 18 धावांची गरज. किशोरच्या हातामध्ये बॉल. पहिला चेंडू फ्लॅट गेला. वैभव जाधव येतोय स्क्रीनवर. पहिल्याच बॉलवर विकेट. पुन्हा एकदा कमबॅकचे दरवाजे उघडले जात आहेत आसगाव संघाच्या बाजूने. विजयाचं समीकरण 5 चेंडू 18 धावा. डीजे डीजे इकडे एका बाजूने मनोरंजन करतायत आपल्या संगीताच्या धूनने, पण इकडे धून वाजायला हवी ती मोठ्या फटक्यांची. इकडे पारितोषिक येतंय. इकडे जर हा सामना कुठच्याही बॅटरने जर संपुष्टात आणला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सर्वांनी श्री निलेश पांडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 5 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. नवीन फलंदाज सज्ज जितेश. आणि याचबरोबर किशोरचा हा सुद्धा चेंडू निर्धाव गणला जाईल. आणि त्याचबरोबर सन्मान्य श्री मंगेश राणे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक जर हा सामना किरवाडी संघ जिंकला तर. म्हणजे तब्बल 3 मोठ्या फटक्यांसाठी जर हा सामना जिंकायचा आहे तर 3 मोठे फटके अतिशय महत्वाचे. नाहीतर मग हा सामना थोडासा दूरच राहील एका बाजूने. पुन्हा एकदा उंच पुरा चेंडू गेलाय झेल खाली. आता मात्र येतो क्षेत्ररक्षक जो. आता कुठली चूक नाही. आता मात्र एकदम कटोकट हा सामना निघालाय. दोन्ही संघ आता मात्र एकदम किनाऱ्यावर. कारण जर या 3 चेंडू 3 मोठे फटके लगावले गेले तरच केरवाडी संघ आता मात्र क्वालिफाय होऊ शकतो. अन्यथा जर ते 3 मोठे फटके निघाले नाही तर मग पीके स्पोर्ट्स रेडीच्या सोबत जो संघ क्वालिफाय होईल तो असेल आसगाव 11. आणि जर ते होऊ द्यायचं नसेल तर उर्वरितचे जे 3 चेंडू उरले त्या 3ही चेंडूला इकडे सीमारेखा बाहेरची दिशा ही दाखवावी लागेल नवीन आलेला फलंदाजाला. 3 चेंडू 18 धावांची गरज. आणि जर या मॅचचं टर्निंग पॉइंट बघितलं तर वैभव जाधवची ती ओव्हर. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज समीर स्ट्राइक झेंडवर. आणि त्याचबरोबर इकडे एक छोटीशी अपील नक्कीच करण्यात आली. आणि त्याचबरोबर इकडे रनआउटची अपील स्ट्राइक झेंडवर. आणि आता जवळपास हा संपुष्टात आलाय. औपचारिकता ही करायची बाकी राहील. जर नो किंवा वाईड आपल्याला पाहायला मिळाला तर कदाचित इकडे सामना वेगळा होऊ शकतो. पण क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तर या 2 शब्दांना महत्व नसतं हे आपण बऱ्याच वेळा पाहिलाय. जर तरची समीकरण ही कधीच कामाला येत नाही. पण जर विचार करायला गेला तर वैभव जाधवचं ते 5वं षटक, त्या 5व्या षटकात 2 महत्वपूर्ण गडी बाद झाले आणि त्या षटकात एकही मोठी धावसंख्या आली नाही. ना षटकार निघाला ना चौकार निघाला. आणि त्या षटकात जो दबाव बनला त्या दबावापासून सावरू शकला नाही स्वतःला तो म्हणजे चौगुलेश्वर केरवाडी संघ. दरम्यान अजूनही थोडीशी वाट पाहावी लागेल अगदी विजयाच्या उंबरठ्यावर. इकडे रसिक प्रेक्षकांनी सुद्धा आपली जागा नक्कीच सोडली आहे कारण त्यांना कळून चुकलंय की कुठला संघ आज मात्र होईल क्वालिफाय. पीके स्पोर्ट्स रेडी संघाच्या बाजूने. आणि त्याचबरोबर सरपंच चषक 2024 पर्व पहिले दिवस दुसरा. आम्हाला आमचे 2 संघ मिळतात क्वालिफाय होणारे. दोन्हीचे दोन्ही सामने जिंकत पीके स्पोर्ट्स रेडी हा संघ घरच्या मैदानावर यजमान संघ होतोय क्वालिफाय. आणि त्याचबरोबर त्यांना जॉईन करेल आसगाव 11 संघ. चुरस ही अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. या सामन्यामध्ये इक्वल चान्सेस होते जर या मॅचचा विचार करायला गेला.
पण मात्र एक असं षटक जे टाकलं वैभव जाधवने, ज्या षटकात 2 गडी बाद झाले, ज्या षटकात एकही मोठा फटकाला नाही, ना षटकार ना चौकार, आणि त्या षटकात मात्र हा सामना एका बाजूने आपल्या जबड्यात पुन्हा एकदा हिरावून घेतला, तो म्हणजे आसगाव 11च्या टीमने. आणि जर बघायला गेलं तर अजयची क्रुशियल विकेट या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरते. अगदी थोड्याच वेळ मॅचचा दर्जा सुद्धा दिला जाईल, पण अद्यापर्यंतचं हे आहे समीकरण. सरपंच चषक पर्व पहिले चे 4 संघ क्वार्टर फायनल स्टेजच्या आम्हाला मिळत आहेत. कालच्या दिवशी 2 संघ क्वालिफाय झाले, ते राजाराम वॉरियर्स तळवडे, आणि त्याचबरोबर जो पहिला संघ क्वालिफाय झाला होता तो म्हणजे एरन 11 रेडी. आणि आज इकडे मिळत आहेत ते म्हणजे 2 संघ, पीके स्पोर्ट्स रेडी आणि आसगाव 11. सामनावीर इकडे आम्हाला पुरस्कृत केलंय मेडल, ते म्हणजे मान्य श्री जय शिरोडकर यांनी. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आकर्षक चषक, ज्यावर सरपंच चषक रेडी कोरलं गेलंय, आणि त्याचबरोबर ग्रामदैवत श्रीदेवी माऊली आणि गणपती बाप्पांचं एक सुंदर छायाचित्रही त्यावर इकडे कोरलं गेलंय. पुरस्कृत केलंय हे पारितोषिक चषकाचं कुमार पार देवेंद्र रेडकर यांनी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय तो म्हणजे आसगाव 11 संघाचा मायकलने मात्र नक्कीच मैदानावर पावलं टाकली. आणि त्याचबरोबर संघ जेव्हा संकटामध्ये होता, धावा निघत नव्हत्या, विकेट्स निरंतर पडत होत्या, त्या क्षणाला मात्र त्याने येऊन 21 धावा कुठल्या आणि फक्त खेळले त्याने मात्र एका बाजूने 5 चेंडू. आणि त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो आसगाव 11 संघाचा मायकल, ज्यामध्ये 2 टोले जंग, मोठे फटके आणि त्याचबरोबर 2 चौकार सामील, व ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. आज मात्र या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाचा प्रवास आणि या स्पर्धेच्या 2 दिवसाचा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरतोय तो म्हणजे मायकल. आसगाव 11 संघाची विनंती करतो अन्य श्री मंगेशजी राणे, आपण हे पारितोषिक वितरित करायचंय. त्याचबरोबर सर्व रसिक प्रेक्षकांकडे ही विनंती, आपण जोडले गेलात काल आमच्या बरोबर, आज सुद्धा आपला आशीर्वाद आम्हाला लाभला, आणि मी पुन्हा एकदा आशा करतोय की असाच आशीर्वाद पुढचे 3 दिवस आपला या मंडळावर राहू दे. ज्या प्रकारचे दर्जेदार सामने आपण आज पाहिले त्यापेक्षाही तुल्यबळ संघ उद्या सुद्धा असतील. उद्याचे संघ जर बघायला गेले तर असतील अणसूर 11, त्याचबरोबर अन्वी स्पोर्ट्स, रिलायन्स आरोंदा रेडी संघ, आणि त्याचबरोबर उभादांडा 11, अशा प्रकारचे बरेचसे संघ उद्याच्या आणि नक्कीच आपण भेटू उद्याच्या दिवसामध्ये, जिकडे रेडीचा अजून एक संघ खेळताना दिसेल. आणि त्याचबरोबर 25 तारखेला मेगा फायनल स्टेज मध्ये एकंदरीत बघायला गेलं तर प्रत्येक दिवशी 4 संघ हे सहभागी होत आहेत. 16 संघांपैकी एक संघ हा भव्य दिव्य चषक आपल्या सोबत आपल्या घरी आपल्या गावात नेईल. तो संघ कुठला असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आमच्या बरोबर अशी तिथे जोडले जा. सरपंच चषक 2024 चा दिवस दुसरा इकडे संपन्न होतो हे मी जाहीर करतोय. सर्व रसिकांचे त्याचबरोबर सर्व मान्यवरांचे सर्व खेळाडूंचे मनपूर्वक स्वागत आणि त्याचबरोबर धन्यवाद. आपला हातभार असा या स्पर्धेला राहू द्या हे सांगत आजचा दिवस संपन्न झालाय हे मी जाहीर करतोय.